कसा मारला कोणाला माहितीये का? कोणाला माहितीये कसा मारला? शासनाने नाही सांगितलं, पोलिसांनी नाही सांगितलं, तो मेला. अरे पण मेला कसा? अरे कोणीतरी असेल ना. आणि जससाहेब सर्वात जे लपवलं गेलं आणि जे कधी चर्चेतच आलं नाही ते म्हणजे तो मेलाय पोलीस कस्टडीत नाही, तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीत. जससाहेब हे लक्षात घ्या. मी मुद्दा म्हणून जो आज आलो नाही ते हे सगळं महाराष्ट्राला सांगायला आलं की तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीमध्ये. आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये माणूस मरू कसा शकतो? अच्छा, त्याचा काही रेकॉर्ड? तो किती वाजता मेला, त्याला श्वासोश्वासाचा त्रास कधी झाला, काही नाही. पण असा महाराष्ट्र ठेवू नका. बोलायला शिका, व्यक्त व्हायला शिका. जर आपण व्यक्तच झालो नाही तर अजून 10 संतोष देशमुख करायला असे अनेक वाल्या महाराष्ट्रात तयार होतील. या वाल्यांना जर थांबवायचं असेल तर तुमच्यासारखा बीड जिल्ह्यातला हा मोर्चा हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे. हे व्यक्त होणारी लोक आज रस्त्यावर उतरली आहेत. पण महाराष्ट्रातली व्यक्त होणारी लोक जर रस्त्यावर उतरली तर या शासनाला पळता भुई थोडी होईल. तेव्हा वेळीच आवर घाला. आजही तुम्ही जे आमचा मित्र बोलला क्षीरसागर साहेब, कुठे तो 302 अजून दाखल का नाही झाले? 302 मध्ये आरोपी का नाही आले? सगळं सारखं आहे ना. ही जी खंडणी मागितली गेली ती त्याच दिवशी मागितली का? ही खंडणी 2 महिने अगोदर मागितली होती. खंडणी सत्यनारायणाच्या पूजेसाठी मागितली नव्हती. ती खंडणी इलेक्शन फंड साठी मागितली गेली होती. का सत्य बोलायचं नाही? 2 महिने अगोदर काय होता? मग कशाला पैसे मागायला गेले होते? इलेक्शन फंड होता. दिला नाही, मग ढगात पाठवतो सांगितलं. त्या अधिकाऱ्याला बोलून दमदाटी केली तर हे कारवाई नाही. ज्या पद्धतीने इथलं पोलीस प्रशासन वागलेलं आहे, जसं दस साहेबांनी सांगितलं, हायला इतके 12, 14, 15, 16 वर्षाची पोरं हे रिव्हॉल्वर लटकूनच फिरतायत. म्हणजे जे फायरिंग केलंय अंडर द आर्म्स ऍक्ट, कोण कोणाच्या बापाला घाबरताय? बिनधास्त त्याच्यातनं रील्स निघतायत. आणि सर्वात मी भाषणामध्ये म्हटलं, जहा वाल्या खडा वो सरकार से पडा, तर त्याच्या रील्स तयार करतात. बाप तो बाप रहेगा, हा तुमचा बाप. या बापाला पुरल्याशिवाय आता शांत बसू नका. म्हणा मुलगा असाच निघणार आहे. जेव्हा बाप वाल्या असेल तर मला मुलगा म्हणून ते काम करावं लागेल. आणि जेव्हा बाप वाल्या असेल तर मला मुलगा म्हणून ते काम करावं लागेल. आणि तुम्हाला सगळ्यांना शपथ आहे, मुलाची, मुलीची आणि त्या माऊलीची, त्या बहिणीला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसू नका. जर तुम्हाला संतोषला न्याय द्यायचा असेल, जर गेल्या 10 वर्षात ज्यांचे खून पडले पण ज्यांचे आई वडील बोलूच शकले नाही, भाऊ बोलूच शकले नाहीत, अशा सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर ह्या बहिणीला डोळ्यासमोर ठेवा, न्यायाच्या बाजूने लढा. बाबासाहेबांचा फोटो दिसतोय इथनं, तुम्हाला बाबासाहेब मागे उभे राहतील, त्यांचं संविधान मागे उभे राहील. आपण संतोषच्या माध्यमातून त्याचं शहीद, त्याचं बलिदान झालेलं असं समजूया आणि उभ्या बीड जिल्ह्याला न्याय मिळवून देऊया. या क्रूर कर्म राक्षसांना, या नरभक्षक रामन राघवाला पुरल्याशिवाय आता बीड जिल्हा आणि महाराष्ट्र शांत बसणार नाही, अशी शपथ घेऊन इथं निघा. हा वैचारिक लढा आहे, कुठेही हिंसा होता कामा नाही. विचारांनी लढूया आणि विचार ठेचूया. ते विचार ठेचण्यासाठी आपण सगळे 18 पकड जाती एकत्र आलो आहोत. शिवशिले फाऊ आंबेडकर एकत्र आलो आहोत. ही शपथ घ्या आणि इथनं रवाना व्हा, एवढीच तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. संतोषच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि माझ्या या बहिणीला आयुष्यभर तिचा स्वस्थच राहील. तिला ही सगळी लढाई लढण्यासाठी, मुलाला
आणि माझ्या बहिणीला हिंमत लाभो आणि त्या हिमतीच्या मागे सगळे आहोत ताई. एवढे तुम्हाला शब्द देतो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत.